तर आपली रेसिपी स्टार्ट करत आहोत. पण त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी अशीच कंटिन्यू पाहत राहा. तर मी तुमच्यासाठी रोज नवीन काही ना काही छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहेत. आजही घेऊन आलेली आहे. तर तुम्ही तर माझ्या थंबनेलवरून किंवा टायटलवरून ओळखलंच असेल, की मी इथं काय बनवत आहे. तर तुम्ही तर पाहत असाल, की गॅसचा फ्लेम चालू केल्याच्या नंतर मी इथं एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये काय केलं तुम्ही पाहिलंच असेल, की 1 वाटी घेतलेलं आहे हवरी म्हणजे पांढरे तीळ घेतलेले आहे आणि त्याला काय करते लाईट गोल्डन होईपर्यंत असंच भाजून घेणार आहोत. तर आपली ऑलमोस्ट तीळ आहे ना भाजून झालेली आहे. ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. थंड होण्यासाठी ठेवलेली आहे. आणि दुसरीकडे तुम्ही पाहिलं असेल, की थोडेसे म्हणजे मूठभर मी काय केले, शेंगदाणे पण घेतलेले आहे. कारण मला थोडेसे फ्लेवर शेंगदाण्याचा पण हवा होता. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करा घ्या किंवा तर इथं स्किप केलं 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 तरी काही हरकत नाही बरं का. तर इथं मी काय केलंय, जी शेंगदाणे आहे त्याला पण थोडंसं लाईट गोल्डन होईपर्यंत असंच भाजून घेत आहे. आणि हो फ्रेंड्स तुम्ही थंबनेलवरून ओळखलं असेल, की मी म्हणजे चाचणी न बनवता हे जे लाडू आहेत ना बनवलेले आहे आणि ते कशाप्रकारे बनवलेले आहे, ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच कळणार आहे. तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आणि जे आपले शेंगदाणे आहे ना, ते पण भाजून झालेले आहेत. त्याला पण मी थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि तोपर्यंत काय केलं तुम्ही तर पाहत असाल, की इथे घेतलेला आहे गूळ आणि गूळ काय करणार आहे, अर्धी वाटी घेणार आहे. पण त्याला आता गूळ किसून नाही घेतलेला. मी डायरेक्ट सुरीने कट करून घेतलेला आहे. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की गूळ शक्यतो हात ना सेंद्रियच वापरा. कारण काय होतं, की ऑर्गॅनिक म्हणजे चांगलं जे असतं आपल्या शरीरासाठी तेच घ्या. ते तुम्ही जे आहेत ना सेंद्रिय गूळ घेतलेला आहे आणि ती अर्धी वाटी घेतलेला आहे. आणि तुम्ही जर माझ्या पद्धतीने जी रेसिपी जर बनवली ना, तर गूळ वगैरे जे आहे ना, गोड वगैरे व्यवस्थित होईल आणि तुम्ही माझे इथं जे लाडू आहेत ना, ते पण तुम्ही पाहू शकता नंतर, की कशाप्रकारे मी बनवलेले आहे. एकदम सोपी रेसिपी 5 ते 6 मिनिटात होणारी आहे. आणि इथं तुम्ही पाहत असाल, की जे शेंगदाणे आहे, त्याचे मी जी साल आहे ना, ते हातावरती चोळून काढून घेत आहे आणि मला जे शेंगदाण्याचे तुकडे हवे ना, म्हणजे 1 शेंगदाणा आहे, ते 2-2 तुकडे करून असे घेतलेले आहे. वेळ फक्त ह्याला लागतो. मी तुम्हाला म्हणले आधी जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा फक्त तीळ घ्या. काही हरकत नाही. इथं मी काय केले जे आपले तीळ आहे ना, ते पण थंड झालेले आहे आणि शेंगदाण्याची साल जी आहे, ते पण काढून वगैरे घेतलेली आहे. आणि मिक्सरचं भांडं जे आहे ना, ते तर मी बारीक घेतलेलं आहे. कारण बारीक म्हणजे मिक्सर जार आहे ना, ते छोट्या भांड्यामध्ये लगेच बारीक होतं. तर इथे मी 3 भागामध्ये जे आहे ना, मिक्सरमध्ये तीळ बारीक करून घेणार आहे. कारण डायरेक्टली टाकल्याच्या नंतर काही छोटे मोठे-मोठे असे तुकडे राहतात. गूळ पण आहे, तर 3 भागामध्येच मी टाकणार आहे. तर ते काय केलं तुम्ही ते पाहिलं असेल, की आधी थोडेसे तीळ टाकले, याच्यानंतर थोडा गूळ घेतलेला आहे. जर तुम्हाला इलायची पावडर हवी असेल, तर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. मी इथं अजिबात टाकलेली नाहीये, कारण मला नको होती. आणि इथं मी घेतलेलं आहे गावरान तूप. गावरान तूप फक्त मी 1 चमचा टाकलेला आहे. कारण फ्लेवर टेस्ट खूप छान येते आणि नंतर काय होतं, की एकजीव होण्यासाठी मदत होते. तर तुम्ही तर पाहत असाल, की जे आपले गूळ आणि तीळ आहे ना, ते मिक्सरमध्ये काढून घेतल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे. प्लेट पण अशी घ्यायची, की जेणेकरून त्याच्यामध्ये सर्व काही मिक्स करता येईल अशा प्लेट घ्यायची आहे. तर आपण ह्याच्यामध्ये काय करूया, हे जे आहे ना मिश्रण एकसारखं केल्याच्या नंतर जे शेंगदाण्याचे तुकडे-तुकडे मी करून घेतलेले आहे ना अर्धे-अर्धे, ते पूर्ण ह्याच्यामध्ये टाकून देणार आहे आणि थोडंसं काय करणार आहे, जी गावरान तूप आहे ना, ते पण थोडं 1 ते 2 चमचे इथं टाकून घेणार आहे. कारण आमच्या घरात गावरान तूप आवडतं सगळ्यांना. फक्त मला सोडून जर म्हटलं तरी काही हरकत नाही, की सगळ्यांना आवडतं. त्यासाठी मी थोडासा तुपाचा वापर जरा जास्त केलेला आहे. कारण अ, खायला खूप छान लागतात बरं का. तुम्ही नक्की ही रेसिपी ना मी तर म्हणते खरंच ट्राय करा. कारण घरच्यांसाठी आपल्या म्हणजे काही ना काही नवीन असं जर बनवण्यात आलं, की घरच्यांनाही खूप आवडतं. तर इथे तुम्ही पाहता असाल, की जे काय आहे ना मिश्रण सगळं एकसारखं करून घेत आहे.
तर आता मिश्रण एकसारखं केल्याच्या नंतर तुम्ही इथं पाहत असाल, की एकाच हाताने मी ते लाडू बनवलेले आहे. दुसऱ्या हाताचा वापर अजिबात केलेला नाही. तुम्ही म्हणता असाल दुधाचा वापर केलाय का? पाण्याचा वापर केलाय का? अजिबात नाही बरं का फ्रेंड्स. फक्त इथं तुम्ही पाहिलं असेल, की जे काय घेतले ते सर्व काही तुमच्या समोरच आहे. फक्त आकार देण्यासाठी या दुसऱ्या हाताचा वापर केलेला आहे. तसं काही त्याला बी गरज नव्हती, पण ते चांगलं दिसण्यासाठी फक्त एका हातानेच मी सगळे जे काही आहे ना लाडू ते बनवून घेतलेले आहे. कारण ह्याच्यामध्ये पाक न करता मी हे रेसिपी बनवलेली आहे. तुम्ही तर पाहिलं असेल, की पाकाचा कुठलाही वापर केलेला नाही. चाचणी वगैरे मी बनवून घेतलेल्या नाही. तुम्ही तर पाहत असाल, की मस्त असे आपले लाडू झालेले आहे. तर असे लाडू बनवतच होते. पण अचानक लक्षात आलं, की आपण थोडंसं ह्याला ना आणखीन छान दिसण्यासाठी काय करूया, तिळामध्ये ह्याला डिप करून घेऊया. कारण वाटले तर पाहिजे ना तिळाचे लाडू आहे म्हणून. तर मग काय केलं एका वाटीमध्ये पटकन असे तीळ काढून घेतले आणि त्याच्यामध्ये ते लाडू आहे ना, तर पूर्ण असं एकसारखं म्हणजे मिक्स करून घेतल्याच्या नंतर आणखीन आपले जे लाडू आहे ना, आणखीन छान दिसायला लागले. तर तुम्ही तर पाहिलंच असेल, की बिगर चाचणी म्हणजे ज्याला चाचणी बनवता येत नाही, त्यांच्यासाठी तर ही रेसिपी छान आहे का नाही? तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर तुम्ही तर पाहत असाल, की कशाप्रकारे तुम्हाला क्लोज पण व्हिडिओ दाखवलेला आहे, की कशाप्रकारे मी हा लाडू आकार वगैरे व्यवस्थित जिथल्या तिथं अजिबात रेसिपी फसलेली नाहीये आणि पूर्ण असं म्हणजे तीळ वगैरे लावल्याच्या नंतर तुम्ही तर पाहत असाल, की मार्केटमध्ये पण असे मला वाटत नाही, की म्हणजे ही तिळाचे लाडू भेटत असतील. मस्त असे लाडू झालेले आहे. तर फायनली माझे तिळाचे लाडू आहेत ना, ते बनवून तयार झालेले आहे आणि ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ इथंच एंड करते. ते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा फ्रेंड्स. आणि हो फ्रेंड्स, आपल्या व्हिडिओला जेवढं होईल तेवढं शेअर करा, कारण लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला तर खरं इझिली ही रेसिपी बनेल. तर चला तर मग टेक केअर. बाय.